तर इकडे दुसरावाला दूध पॉकेट आणलं होतं, ते मी गरम करायला ठेवलं आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये अगोदरचं दूध आहे जे की मी गरम केलं आहे. हे पातेलं इकडे होतं, तर ना हे पातेलं इकडे होतं, हे पातेलं उचलून मी इकडे ठेवत होती. जे गरम केलेलं दूध होतं ते ऑलरेडी गॅसवरून सांडलं खाली. सकाळी स्वयंपाक केला होता मी, गॅस काही क्लीन केलेला नाही अजून. हे जेव्हा मी उचलून इकडे ठेवत होती ना, म्हणजे आताचं ताजं दूध आणलेलं आहे आणि हे अगोदरचं शिळं दूध होतं. हे इकडे ठेवतोच हे दूध सांडलं माझ्याकडनं. नेहमी तर दूध माझ्याकडनं सांडतच असतं, पण तुम्हाला एक सांगायचं आहे. आता दररोजचं दूध हे येतं दररोज, पण आज एक्स्ट्रा दूध आणलेलं होतं, थोडंसं लागणार होतं म्हणून ते दूध आणलेलं होतं. तर मला एवढंच सांगायचं आहे एवढ्या गोष्टीमधून, कारण जे काही मी अनुभव घेत असती किंवा ज्या गोष्टी माझ्यासोबत घडत असतात माझ्या लाईफमध्ये, आपल्या ब्लॉगचंच नाव आहे पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग. जे काही माझे लाईफस्टाईल आहे, जे काही माझं वर्क आहे ना, ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर एवढ्या ह्याच्यातून मला एक सांगायचं आहे, आत्ता एक आठवली आहे गोष्ट. तर आपल्याला अपेक्षेपेक्षा जर जास्त काही भेटलं ना, तर त्या अपेक्षा पण केली होती त्याही गोष्टीची किंमत राहत नाही. थोडक्यात मला हे सांगायचं होतं. आणि हे मी अगोदरचं पण 1-2 ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या पोस्टला पण काहीतरी मी पोस्ट केलेलं होतं. ओके. जे काही मी आता तुम्हाला दूध गरम करायला ठेवलं ना, ते सुधील दाखवलं बरं का, आणि त्यामध्ये एक गोष्ट सांगितली मी. खरंच कधी-कधी ना आपण अपेक्षा करतो ना, ते लवकर भेटत नाही बरं का. मी माझा अनुभव सांगते, मी दुसऱ्यांच्या लाईफमधलं काही सांगत नाही. मी जे माझ्या लाईफमध्ये घडत असतं किंवा जे रिॲलिटी आहे, जे अनुभव मी घेतलेले आहे, जे माझ्या लाईफमध्ये झालेलं आहे किंवा जे काही मला बघायला भेटलेलं आहे कुठे, म्हणजे थोडक्यात अनुभवच म्हणू शकतो, त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते, म्हणजे ज्या रिअल आहेत त्याच. तर मी माझा अनुभव सांगितला आणि हा इतका माझ्या मनाला लागलेला गोष्ट आहे ना, आणि इतकी म्हणजे मी जवळून पाहिलेली आहे ना ही गोष्ट खूप. अगोदर एक छोट्या छोट्या गोष्टीची आपण अपेक्षा करतो, खरंच एवढ्या एवढ्या गोष्टीमध्ये खुश होतो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश होतो. खूप काही मोठं स्वप्न किंवा इच्छा अपेक्षा वगैरे आपली नसते तेव्हा. छोटंही काही भेटलं, एखादी म्हणजे सांगायचं उदाहरणात, जर एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल, उदाहरणात सांगते बरं का, जर एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल, आपण त्यांना मिळवण्यासाठी किती काय प्रयत्न करतो ना, सुरुवातीला खूप सारे प्रयत्न करतो. त्याला एक बघण्यासाठी प्रयत्न करतो, त्याची कशामध्ये हॅपीनेस त्याचं ते बघण्यामध्ये प्रयत्न करतो, किंवा ते कशामध्ये हॅपी आहे, काय करतोय ते बघण्यामध्ये, पुढून जातोय का, आपल्या समोर कधी येईल, एक एक क्षणाचा आपण प्रयत्न करतो की तो आपल्या समोर कधी येईल, आपल्याला त्याला बघायला कधी मिळेल, तो एक त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल कधी येईल. या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करतो ना आपण आधी. म्हणजे आपल्याला अपेक्षा असते की ते आपल्याला बोलावं, ते आपल्या काहीतरी गोष्टीमध्ये अडकलं पाहिजे. तरी मी घाई गडबडी आणि गोंधळामध्ये होते, बाहेर निघाली, तरी म्हटलं पाऊलच निघत नव्हतं माझं बाहेर, तुमच्यासोबत गप्पा माराव्या, म्हणजे जे गोष्ट आत्ता झाली ना ते लगेच शेअर करावे म्हटलं तुमच्यासोबत, आणि दूध पण तोपर्यंत गरम होत आहे. तर मला हेच म्हणायचं, जर अपेक्षेच्या पलीकडे जर ते गोष्ट भेटली ना, तर तुम्ही त्याची किंमत का करत नाही, आणि तेच गोष्ट अगोदर मिळवण्यासाठी त्याची इतकं किंमत करता, त्याच्यासाठी नको त्या गोष्टी करता, नको ते प्रॉमिस घेता, नाही ते तुम्ही रिक्स उचलायला तयार होता, नाही ते त्याच्यासाठी कोशिश करता की याला कसं मिळवता येईल, हे वस्तू कसं मिळवता येईल, ही वस्तू आपली कशी करता येईल, ही आपल्याला आवडती आहे वस्तू, हे आपल्या आयुष्यात कसं आणता येईल. हे सुरुवातीला इतकं सगळे प्रयत्न करता. ओके, ठीक आहे, प्रयत्न करता, तुम्हाला आवडते ते गोष्ट किंवा वस्तू तुमच्या लाईफमध्ये तुम्ही घेऊन येता. म्हणजे तुम्ही कमी अपेक्षा केलेल्या असतात बरं का सुरुवातीला, जेव्हा ते तुमच्या लाईफमध्ये तुम्ही आणत असता, ते गोष्ट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणला. जे जे तुम्ही सुरुवातीला अपेक्षा केलं होतं ना, ते लाईफमध्ये तुमच्या गोष्ट आणल्यानंतर ते जे अपेक्षा केल्या होत्या त्या अपेक्षेच्या पलीकडे ते गोष्ट भेटून जाते. कारण त्या गोष्टीला, त्या वस्तूला हे वाटतं की ही आपलीच व्यक्ती आहे. त्या वस्तूला वाटतं आता ह्या मालकाने आपल्याला विकत घेतलेलं आहे, म्हणजे आपण आता याच व्यक्तीचे झालो. म्हणजे त्या व्यक्तीला माहिती असतं तर त्याला इथंच राहायचंय, त्या गोष्टीला माहिती असतं आता ह्याच व्यक्तीच्या इथं राहायचंय, त्या वस्तूलाही माहिती असतं आता ह्याच मालकाने आपल्याला आणले म्हणजे आपल्याला ह्याच मालकाकडे राहायचंय. ते परिपूर्ण जी वस्तू आहे ना, कशी झिजायला तयार होते त्या मालकाच्या तिथे. ती वस्तू मिळवण्यासाठी तुम्ही अगोदर जे प्रयत्न केलेले असतात, जे केलेले असतात, ते नंतर विसरून जाता का? परिपूर्ण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीला आणता, परिपूर्ण विसरून जाता का नंतर? छोट्या छोट्या अपेक्षासाठी, छोट्या छोट्या एक झलकसाठी, छोट्या एक स्माईलसाठी, छोट्या छोट्या गोष्टीसाठी जे तुम्ही तडपलेले असता, त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला मिळवल्यानंतर ते तुम्ही पूर्णपणे विसरून जाता.
ज्या ज्या पण तुम्ही अपेक्षा केल्या नाहीत, ज्या ज्या पण अपेक्षा तुमच्या लायक नव्हत्या, त्या सगळ्या तुम्हाला भेटून जातात. एक स्माईलचं त्याचे आता काय बोलू, त्याच व्यक्तीच्या चेहऱ्यावरती एक स्माईल बघण्यासाठी खूप सारे अगोदर प्रयत्न करता मिळवण्यासाठी, त्याच व्यक्तीला तुम्ही किती रडवता नंतर. मग त्याचं रडणं पण, त्याचा त्रास, ती वस्तू असेल ती झिजायली का, आपण ती वस्तू आणली होती, आपण तशी आणली तशी ठेवली आहे का, आपण ते वस्तू किंवा ते व्यक्ती आपल्या लाईफमध्ये आणण्याच्या अगोदर ते व्यक्ती तशी होती का, ती तिच्या लाईफमध्ये कशी होती, ती वस्तू जेव्हा आपण विकत घेत होतो तेव्हा ती वस्तू कशी होती, हे सगळं विसरून जाता. थोडी तरी ना प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवावी, प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवावी. जे आपल्याला मिळतंय ना त्याची किंमत करायला शिका. वस्तू, व्यक्ती, वेळ, कुठलीच गोष्ट एकदा परत गेली ना परत कधीच मिळवता येत नाही. त्या वेळेतच त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला जपायला शिका. ते म्हणतात ना, फ्रीमध्ये काही भेटलं की त्याची किंमत नसते. जर एखादी माती जरी विकत घेण्यासाठी तुम्ही किंमत मोजली असती ना तर तुम्हाला त्याची किंमत कळते. फ्रीमध्ये जर तुम्हाला हिराही भेटला ना तर त्याची किंमत कधीच नसते बरं का. त्यामुळे जाणीव ठेवायला शिका फक्त. आणि जाणीव आहे ना, ज्या गोष्टी आहेत तुम्ही वागताय अशाच नाही जात बरं का. ते म्हणजे तुमचे कर्म असतात. जे भूतकाळ घडलेलं असतं ना त्याला भूतकाळ म्हटल्यापेक्षा तुम्ही कर्म म्हणू शकतो. तुमचे ज्या अगोदर घडलेल्या गोष्टी असतात भूतकाळामध्ये, चांगले कर्म केलेत का वाईट कर्म केलेत का काय केलेत, कोणाला किती मन दुखवलंय, कोणाला किती त्रास दिलाय, कोणासोबत कसं वागलो, थोडक्यात तुम्ही त्याला कर्माचं नाव देऊ शकतो. बोलायचं तर खूप काय आहे व्हिडिओमध्ये, पण माहिती नाही मी मध्ये मध्येच व्हिडिओ स्टॉप करते कारण मलाच काहीतरी असं इमोशनल झाल्यासारखं व्हायला लागलंय. आणि थोडंफार माझं लक्ष माझ्या कामाकडे पण आहे, कारण दूध ठेवलं गॅसवरती, ते उतू गेलं तर मग सगळंच उतू गेलं. अपेक्षेच्या पलीकडे भेटणाऱ्या गोष्टीची बेकिंमत आपण कधी जाणून बुजून करतो, तर कधी मुद्दामून करतो, किंवा कधी असंच होऊन जातं. पण प्रत्येक गोष्टीची जाणीव किंमत ठेवायला शिका, कारण ते वस्तू ते किंमत जी आहे ना ते पुन्हा भेटत नाही. पुन्हा त्याच वस्तूसारखी पुन्हा सेम वस्तू भेटणं शक्य नाही आहे. मग तुम्ही काहीही करा त्याच्यासाठी बरं. तर चला, जास्त मी बोलणार होती, पण असे ब्लॉग आपले येणार आहेत नंतर, त्यामुळे सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अपेक्षाच्या पलीकडे जर ज्या गोष्टी भेटल्या, अनपेक्षित गोष्टी आपण त्याला म्हणू शकतो, तुम्हाला छोट्याशा ज्या गोष्टीची अपेक्षा असेल आणि तुम्हाला जास्त भेटलं तर तुम्ही त्याची किंमत करत नाही. सर्वात महत्त्वाचं त्याची किंमत करायला तुम्ही शिका. कारण आता मला काम आहे जास्त, काही मी तुमच्यासोबत गप्पा मारणार नाही. ऑलरेडी मी निघालेली होती बाहेर पर्स घेऊन, पण मला ते दूध पण गरम करायचं होतं. अचानक दूध वगैरे मागवलेलं होतं आणि बाकीच्या पण तुमच्यासोबत त्या दुधाच्या झाल्या म्हणून मी तुमच्यासोबत गप्पा मारल्या. बोलत राहिले तर मी लाईफस्टाईलविषयी, तसेच माझ्या अनुभवाच्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला खूप सारं बोलणारच आहे. पुढे नाही आहे बोलणार असा विषय नाही आहे, पण आय नो तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं ते, कारण माझे सबस्क्रायबर असेल तर माझी फॅमिलीचा हात थोडक्यात तुम्ही, आणि मला समजून घ्या. तर अशा पद्धतीने आपला व्लॉग चालू होता, म्हणजे व्हिडिओ चालू होता, पण मध्येच मला एक कॉल आलेला. तर कॉल महत्त्वाचा होता त्यामुळे ते कॉल घेतलेला मी, कारण आपलं व्लॉगही खूप महत्त्वाचा आहे. असं नाही आहे की तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे नाही आहे, तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, पण तोही कॉल थोडंसं महत्त्वाचा आलेला, त्यामुळं तो मध्येच मी व्हिडिओ स्टॉप केलेला आणि मग तो कॉल घेतलेला. आणि कॉल घेऊन त्यांच्यासोबत ज्या काही गोष्टी मला डिस्कस करायच्या होत्या त्यासुद्धा मी करून घेतल्या, पण थोडंसं मी तुम्हाला ते इथं परेशानीमध्ये दिसत आहे. तर कॉलच तसा आलेला होता की थोडंसं माझं टेन्शन होतं. तर ही कॉल मस्त असा घेतला मी, म्हणजे मस्त घेतला बरं का, इतकं टेन्शनचं काही नव्हतं, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये टेन्शन घेत बसलो तर टेन्शनमध्येच जाईल. त्यामुळे आपल्याला टेन्शन नाही घ्यायचे, कुठल्याही गोष्टीला आता चिल करायचं आहे असं म्हणलं तरी चालेल. तर मला कॉल आला, जे काय मला बोलायचं होतं ते काय मी बोलून घेतलेलं. मग नंतर आणखीन एक कॉल आलेला, ते की राजच्या स्कूलमधून आलेला होता. मग मस्त असं राजच्या स्कूलमधला सुद्धा कॉल घेतला. घरी आल्यानंतर तर मी बाकीचं राजचं ट्युशन घेतलंच, ते काय वेगळंच घेतलं, पण दोन्ही कॉल मला इथे एकत्रच आलेले, तर दोन्ही कॉल मी इथे बोलून ठेवलेले. त्यामुळं आपण जे काय बोलत होतो ते मध्येच इथे स्टॉप झालेलं होतं. पण काहीच गोष्ट नाही आहे बरं का, कुठलीही गोष्ट आपण अपूर्ण ठेवत नाही, म्हणजेच अर्धवट ठेवत नाही आहे. त्यामुळेच आपण आपले यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती ना मी माझी लाईफस्टाईल सांगण्यासाठीच हे चॅनल ओपन केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व माझी लाईफस्टाईल जाणून घेण्याचा तर हक्क आहे, पण ते हक्क मिळवण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायचं आहे, कारण असंच कुठलाही हक्क मिळत नाही.
त्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागतं आणि ते एकदम फ्रीमध्ये आहे बरं का, त्यासाठी ते सबस्क्राईब करून घ्या. तर चला, मी तुमच्यासोबत गप्पा अशा मारत होती, म्हणजे खूप काही गोष्टी डिस्कस करत होती, पण मध्येच कॉल आला ना, त्यामुळे मला डिस्टर्ब झालेलं. आणि मध्येच येऊन डिस्टर्ब केलेली लाईफ काय रेग्युलर चालत नसते. मध्येच डिस्टर्ब झालं ना तर आपली लाईफवर डिस्टर्ब होत असते. पण काही हरकत नाही, आपलं चॅनल आहे त्यामुळं काय, आपल्या चॅनलवरती आपण कधी ते डेली व्हिडिओज टाकणार आहोत. तर गॅस थोडंसं मोठा केला मी, त्यामुळे लवकर थोडंसं गरम होईल. त्यामुळे तर इथे मी माझं दूध पूर्णपणे गरम करून घेतलेलं आहे आणि आता इकडे गॅस बंद करून घेणार आहे. तर फॅमिली, तुम्ही जर माझे जुने सबस्क्रायबर असेल तर तुम्हाला माहितीच आहे, आपले डेली व्लॉग असतात, तसेच आपले किचन व्लॉग असतात, म्हणजेच रेसिपी वगैरे असतात, रातची माझी ॲक्टिव्हिटी वगैरे असते. आणि तसंच आपण ट्रॅव्हलिंग ब्लॉग जर कुठे केलो तर नवनवीन ठिकाणची नवनवीन माहिती आपण तुम्हाला देतच असतो. त्यामुळे तुम्हाला आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब तर करायचं आहे, पूर्ण व्हिडिओ सुद्धा वॉचिंग करायचं आहे. आणि व्हिडिओ पूर्ण वॉचिंग केल्यानंतर तो व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. प्रत्येक व्हिडिओ खाली एकच कमेंट नाही केल्यापेक्षा, म्हणजेच व्हेरी नाईस, व्हेरी गुड वगैरे हे सगळ्या कमेंट येतात ना, त्यासाठी मी सांगत आहे. जे काय आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे ना, जे काय आपण आपल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना त्या व्हिडिओमध्ये, तेच कमेंट करा. म्हणजे दुसरं काही नाही हो, न्यू व्हिडिओसाठी न्यू एनर्जी येऊन जाईल. बाय बाय.